भगवंताशी एकरूपता, शंका, समाधान. चातुर्मासातील साधना, उपासना, व्रतांचा प्रमुख उद्देश काय? माणसातील देवत्व प्रकट करणे हा प्रमुख उद्देश. उपासनेने प्रापंचिक अडचणी दूर होतात काय? प्रापंचिक अडचणी दूर होण्यास मदत होते, परंतु प्रपंचातील एक अडचण संपली की दुसरी नवीन अडचण निर्माण होते. म्हणून उपासनेने शाश्वत सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा. साधनेने भगवंताचे दर्शन घडते काय? सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ स्वरूपात भगवंताचे दर्शन घडते. ईश्वराचा अनुभव फक्त साधू संतांना येतो की सर्वसामान्य माणसालाही येतो? प्रयत्न करतो त्याला ईश्वराचा अनुभव येतो. आजपर्यंत किती लोकांना ईश्वराचा अनुभव आला आहे? करोडो लोकांना ईश्वराचा अनुभव आला आहे. चर्मचक्षुने ईश्वराचे दर्शन का होत नाही? चर्मचक्षुला मर्यादा आहे. चर्मचक्षुने स्थूल जगत दिसते व दिव्य चक्षुने सूक्ष्म जगत दिसते. प्रत्येक माणसाला 3 डोळे आहेत, हे खरे आहे काय? आपले नेहमीचे 2 डोळे आणि साधनेने 2 डोळ्यांच्या मधून दिव्य चक्षुने प्रत्यक्ष सूक्ष्म जगत दिसू लागते. आपला दिव्य चक्षुचा अनुभव काय? दिव्य चक्षुत प्रकाश बाहेर पडतो व विश्वातील अनेक सूक्ष्म गोष्टी दिसतात. जगातील अनेक लोकांना जो अनुभव येतो तोच मला येतो. भगवंताचे अनुसंधान सतत राहण्यासाठी काय करावे? भगवंताची पूजा मनोभावे करावी, स्तोत्रांचे पठण करावे, आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करावे, कीर्तन प्रवचन श्रवण करावे, भजन म्हणावे, नामस्मरण वाढवावे. या गोष्टींनी भगवंताचे अनुसंधान सतत राहू शकते. अखंड जागृत अवस्था म्हणजे काय? ईश्वर आहे ही जाणीव ठेवून सदैव सत्याने वागणे हे अखंड जागरण होय. जर मागील प्रारब्धाप्रमाणे या जन्मी कर्म करावे लागत असेल तर आपल्या प्रयत्नांना काय महत्व राहणार? प्रयत्नांना महत्व आहे हे निश्चित लक्षात ठेवा. अनेक जन्मांची पापे जरी असली तरी ती भगवंताच्या कृपेने नाहीशी होतात. यासाठी भगवंताला सतत शरण जावे. कर्माचे फळ देवाने मानवाच्या हाती का दिले नाही? कर्माचे फळ जर मानवाच्या हाती दिले असते तर मानवाने संपूर्ण जगाचा नाशच केला असता. वाईट कर्माचे पाप वाढते का? आणि त्या पापाची फळे भोगावी लागतात का? वाईट कर्माने निश्चितच पाप वाढते आणि पापाची फळे निश्चितच भोगावी लागतात. हा आज